रिक्षातनं उतरलोय आता मस्तपैकी पेशंटला जरा डिंकाचा लाडू घ्यायचा आहे. डिंकाचा लाडूच का द्यायचा असते पेशंटला? डिलिव्हरी झाल्यानंतर ते कमरेचा त्रास होत असतो. हा तर भावना स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये. आणि आज आम्ही कोल्हापूरला चाललोय आणि ते पण बसनं. मला वाटते की माझ्या आयुष्यात मी किती नाही आयुष्यात म्हणजे कितीतरी महिन्या कितीतरी वर्षानंतर मी बसमध्ये बसलो असेल आणि बसनं प्रवास करणार आहे. कारण का मी सहसा बसनं प्रवास करत नाही, तुम्हाला पण माहिती आहे. डेली जे ब्लॉग बघतात त्यांना माहिती आहे की मी बसनं प्रवास करत नाही. बायको इथं बसल्या, बाबा आणि मम्मी पण तिथं बसल्यात आणि मस्त मी आता कोल्हापूरला जाणार आहे. देवदर्शन करून आम्हाला एका पेशंटला पण बघायला जायचं आहे. प्लस एक प्रमोशन आहे माझं, ते प्रमोशन पण मला करायला जायचं आहे. आणि आजचा पूर्ण ब्लॉग कंटिन्यू बघा. आजच्या ब्लॉगमध्ये मजा येणार आहे आणि पूर्ण देवदर्शनचा सगळा पूर्ण ट्रिप दाखवतो तुम्हाला कशी होते. तर आता मस्त सगळेजण बसल्यात बसमध्ये. आता बस चालू कधी होत्या काय माहित, कंडक्टर मामा आल्यात. और गाइस हमारी गाड़ी चालू हो गई और हम जा रहे हैं कोल्हापुर को. पाणी आले, शेंगदाणे पाणी. निप्पाने देऊन पोचले बघा आम्ही आता मस्त. शेंगदाणे पाणीवाले आलेला तर तो गेला, आम्ही नको म्हणलो त्याला. मम्मी बघा आमची झोप काढून मस्त पैकी एक झोप काढल्या. आम्ही बी दोघांनी एक झोप काढले. गाडीत बसलं की झोप लागते बसमध्ये. आम्ही कोल्हापूर स्टँडवर पोहोचलोय, मस्तपैकी उतरलोय आता. आणि आता आम्ही चाललोय रिक्षाकडं. रिक्षात बसून मग महालक्ष्मीला जायचं आणि त्यानंतर मग डायरेक्ट हॉस्पिटलला जायचं. आम्ही आता रिक्षात बसलोय मस्तपैकी सगळे. आता महालक्ष्मी मंदिराला चाललोय. 2 मिनिटात महालक्ष्मी मंदिरमध्ये पोहोचलोय. समोरच आहे मस्तपैकी मंदिरात एंट्री मारली आणि जरासं पुढे जाऊन कधी दर्शन घ्यायचं. चालेल. या साईडला मंदिराचं काहीतरी काम चालू आहे नवीन. या साईडला हे असं मंदिर दिसतंय. हे जे पॅक केलं ना याच्या आतमध्ये म्हणजे मूर्तीचं काहीतरी काम चालू आहे, म्हणजे बनवायचं काहीतरी अपडेट व्हायला लागलंय महालक्ष्मी मंदिर. दर्शन खरोखर एक नंबर झालं. एवढ्या लाईनीत उभारण्यापेक्षा का नाही दर्शन लय भारी झालं. म्हणजे लाईनीत उभारल्यावर पण चांगलं मिळते, नाही असं नाही, पण आम्हाला पण दर्शन चांगलं मिळालं. चला आता मस्तपैकी जरासा प्रसाद घेऊया पेढ्यांचा आणि निघूया. दर्शन झाले. आता आम्ही रिक्षात बसून दिवाळी पाटील हॉस्पिटलला चाललोय. डायरेक्ट पेशंटला बघायला जायचं. रिक्षातनं उतरलोय आता मस्तपैकी पेशंटला जरा डिंकाचा लाडू घ्यायचा आहे. डिंकाचा लाडूच का द्यायचा असते पेशंटला? डिलिव्हरी झाल्यानंतर ते कमरेचा त्रास होत असतो. हा त्यामुळं लाडू खाल्ले की जरा बरं वाटतं. हा. कमरेच्या त्रासासाठी डिंकाचा लाडू खाणं गरजेचं आहे. त्यामुळं आम्ही डिंकाचा लाडू घेणार आहे आणि जरासं काहीतरी लाईटमध्ये बिस्किट पुडा नाही तर कुरकुरे बिरकुरे काहीतरी घ्यायचं. चल. DY पाटील हॉस्पिटल. DY पाटील हॉस्पिटल मोठा आहे राव. सरकारी खाजगी दोन्ही आहे. मी पहिल्यांदा फर्स्ट टाइम आलो असेल ह्याला दवाखान्याला. आम्ही कधी इकडे येतो नाही. आमचं आयजीन एवढं मोठं आहे त्यामुळे इकडे आम्हाला गरजच पडत नाही. हॉस्पिटलमध्ये बाळाला काय बघायला मिळालं नाही, पण आतमध्ये जाऊन आम्ही बाळाला म्हणजे बाहेरनं त्यांनी बघितलं, काचत ठेवलं बाळाला. आणि आता आम्ही बाहेर आलो, मी एकटाच बाहेर आलोय. प्रमोशनचं काम आहे, तिकडे जायचं आहे. एवढं मोठा दवाखाना व्हायला बघा येऊ, एवढा मोठा दवाखाना. आणि इकडं आहे तो जुना आहे आणि आता मोठा व्हायला लागला. लय मोठं हॉस्पिटल आहे बाबा, हलक्यात नाही. हॉस्पिटलमधनं बाहेर पडल्या सगळ्यात पहिला नाश्ता गेलो आणि नाश्ता करून डायरेक्ट का नाही जिथं शूट होता आपला तिथं गेलो. तिथं जाऊन का नाही आपलं शूटचं ते सगळं काम आवरलं. हे जो फ्लॅट दिसायला लागेल तुम्हाला, हे फ्लॅट विकायचा आहे आणि याचा जो व्हिडिओ करायचा आपल्याला यायचं होतं कोल्हापूरला, त्यामुळं ह्यासाठीच आपण आलेलो व्हिडिओ कराय. आता मस्तपैकी प्रमोशनचं पण काम आवरलंय आणि आता आम्ही चालू डायरेक्ट गडिंग्लजला. आज लय वैताग आलाय आणि प्रमोशनचं पण काम जरासं गडबडीत आवरलोय मी, कारण का मला लय वैताग आलेला. आता मस्तपैकी गाडीत बसलोय, बसमध्ये बसलोय, बस चालू आहे, बसमध्ये बसलोय. तर डायरेक्ट गडिंग्लजमध्ये जायचं. घरला गेल्यावर सगळ्यात पहिला काहीतरी खायचं. खाला तिला बी भुका लागला. ते गार तसं पिलं आम्ही जरा, पण आता घरात गेल्यावर पण आणि जरासं काहीतरी खायचं, मग जरासं हळवं व्हायचं. चला आता डायरेक्ट गडिंग्लजमध्ये गेल्यावर किंवा घरला गेल्यावर व्हिडिओ चालतो. हम अब आ गए गडिंग्लज के स्टैंड पर, लेकिन अभी गाड़ी नहीं आई है. आधा घंटा हो गया गाइस, हम इधर ही रुके. अभी देखेंगे नहीं तो चलते हुए जाएंगे. गाड़ी नहीं आई तो चलते हुए जाएंगे. गाड़ी क्या थोड़ा सा ब्लर दिख रहा होगा गाइस, लेकिन ठीक है कोई बात नहीं, चलो. और फाइनली गाइस हम घर आ चुके हैं और चाय पानी नाश्ता विश्ता हो गया है. नहीं बस चाय पानी हुआ है.
चहा पिलाय, चहा आणि बिस्किट खाल्ले आणि महालक्ष्मी मंदिर दर्शन झालं. परत बाळाला बघायचं होतं, ते बाळाला पण आम्ही बघितलं. प्लस माझं प्रमोशनचं काम होतं, ते प्रमोशनचं पण काम मी करून आलो आणि आज पूर्णपणे दमलो आहे मी. आणि आता व्हिडिओ एडिट करणार आहे आणि उद्या सकाळी पोस्ट पण करणार आहे. त्यामुळं जर व्हिडिओ पूर्ण बघितला असाल तर मनापासून आभार आहे. जरा असं इकडे तिकडे झाले तर बाकी भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. जाताना चॅनलला सबस्क्राईब करून जावा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.